माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. क्रेझी फूडी जयश्रीसोबत. तर स्टे ट्यून. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलं इथं आम्ही वधू पक्ष वर पक्षाचं स्वागत करतो आणि त्याच्यानंतर मोठ्या अशा लोटस रिसॉर्टमध्ये सगळ्यांची एंट्री होते आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सगळेजण आपापल्या रूम्समध्ये जातात. साधारण 7 लोकां मिळून एक रूम आम्हाला दिली होती आणि छान अशी एकदम खूपच सुंदर अशा रूम्स होत्या आणि वातावरणही खूप छान होतं. एकदम प्रशस्त हॉल्स आणि पूर्ण अरेंजमेंट खूपच सुंदर होती. सो इथं मी जी आहे तुम्हाला बघू शकता की थकलेली आहे. इथं आमच्या राणी वहिनीसुद्धा जात आहेत आणि सगळेजण आम्ही आता आमच्या रूम्समध्ये जाण्यासाठी सज्ज झालेलो आहोत, कारण की आम्हाला चेंजिंग करायची होती आणि सीमंतपूजनासाठी सुद्धा रेडी व्हायचं होतं. साधारण 7 एक आउटफिट आम्ही या 2 दिवसामध्ये ट्राय केले. तर इथे आता सगळेजण आपल्या बॅगा घेऊन आपल्या रूमकडे वाटचाल करत आहेत आणि ही रूम आम्हाला भेटली होती आणि ही अशी छानशी रूम आम्ही या रूममध्ये आलो. त्याच्यानंतर आम्ही आमचं चेंजिंग केलं, क्लीन वगैरे फेस वॉश करून घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही थोडासा नाश्ता वगैरे केला आणि नंतर काही फोटो सेशनसुद्धा केलं. ही आहे माझ्या नंदेची मुलगी श्रुती आणि ही आहे नवरीची बहीण. सो इथं छानसं स्विमिंग पूलसुद्धा होतं, जिथं खूप मनसोक्त लहान मुलांनी आनंद घेतला. काश मलासुद्धा या स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करता आलं असतं, पण वेडिंग असल्यामुळे खूप सारे आउटफिट घालायचे होते, त्याच्यामुळे नाही जमलं. तरीसुद्धा बाजूच्या म्हणजे ज्या स्विमिंग पूलच्या बाजूच्या लोकेशनवर फोटोशूट करण्याचा आनंद मी घेतला, कारण की फोटोशूट आणि जयश्री यांचं खूप अतूट नातं आहे, जे की संपणार नाही. आणि त्याच्यानंतर मी सगळे आउटफिट म्हणजे हा आउटफिट मी घरूनच घालून आलते, त्याच्यावरती मी थोडं फोटो सेशन केलं आणि त्याच्यानंतर मी माझा लुक चेंज केला. तुम्ही बघू शकता, हा मी साऊथ इंडियन पॅटर्न केला होता आणि त्याच्यासाठी मी हे असं लुक केलं आणि त्याच्यानंतर मी फोटो सेशनसाठी रेडी झाले. आणि इथं आम्ही आलो आता मेन लोकेशनच्या तिथं सीमंतपूजनाचा प्रोग्राम होता. सीमंतपूजन हा फर्स्ट प्रोग्राम होता आमच्या या नवरी आणि नवरोबाच्या साईडचं जे एक पहिली विधी होते त्याचा. इथं माझ्या जावेची छानशी इरा खेळत आहे मिस्टरांसोबत. ही माझी त्रिशा पण फिरत आहे. सो सगळेजण नाश्ता करत होते आणि माझाही नाश्ता झाला होता. हलका फुलका नाश्ता आम्ही करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही प्रोग्रामच्या साठी तिथं बसलो. प्रॉब्लेम असं झाला, मी सकाळी 5 वाजताच उठली होती, त्याच्यामुळे मला खूप नॉशियाटिक आणि हेडेक होतं आणि त्याच्यामुळे मी प्रोग्राम खूप काही अटेंड नाही केला. त्याच्यामुळे खूप फोटोज नाही काढता आले मला. इथं सगळे दोन्ही साईडची लोकं आलेली होती आणि इथं स्टेजवरती प्रोग्राम सीमंतपूजनाचा चालू होता. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की या पूजेमध्ये जो नवरा असतो त्याचे पाय धुतले जातात, त्याला कपडे दिले जातात आणि नवरीलासुद्धा कपडे दिले जातात आणि इथं अशा पद्धतीने मानपान केला जातो आणि जो प्रोग्राम आहे हा सुरुवात इथं झालेली आहे. इथं हळदी कुंकू ज्या आहेत माझ्या जाऊबाई लावू राहिलेल्या आहेत दोन्ही साईडच्या लेडीजला. सो इथं तुम्ही बघू शकता नवरीची आत्या आणि तिचे मिस्टर यांचेसुद्धा पूजन करत आहेत आणि इथं असा प्रोग्राम चालू आहे आणि मी थोडंफार शूट केलेलं आहे जेवढं जमेल तेवढं. त्याच्यानंतर जेवण होतं आणि जेवण वगैरे करून मग आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो. इथं काही जण खाली बसले होते, काही जण चेअर्स घेऊन बसले होते. सगळ्यांनी आपापला ग्रुप केला होता आणि जेवण वगैरे छानसं झालं. थोडे स्पायसी मराठा स्टाईल आयटम होते, पण खूप उत्तम जेवण होतं. अगदंच मोजकंच आणि काय म्हणतात त्याला टेस्टी असं जेवण होतं. इथं आमची ही सगळी घरची मंडळी बसलेली होती आणि इथं जेवण सुरू होतं. सो तुम्ही बघू शकता छानसे सगळेजण एकांत काय म्हणतात रिलॅक्स मोडमध्ये आहेत, कारण की हा प्रोग्राम झाल्यानंतर लगेचच संगीतचा प्रोग्राम होणार होता. सो संगीतचाही प्रोग्रामचे आउटफिट घालायचे होते. सो हे सगळं असं चालू होतं. तर हे सगळं पूर्ण मी हॉटेल थोडं जेवढं तुम्हाला दाखवता येईल लोकेशन मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. इथं माझी त्रिशासुद्धा जेवू राहिली होती आणि इथं सगळे मंडळी आपापला जेवण करण्यात
बिझी होते. ही माझी त्रिशा एकटी तिच्या माझ्या मिस्टरांसोबत बसलेली आहे, कारण की ती जास्त माझ्यासोबत हँगआउट नव्हती करत, आजीसोबत होती तिची. हा आहे माझा फायनल संगीतचा आउटफिट जो की मी घातला होता. हा लाचा होता आणि त्याच्यानंतर मी संगीतसाठी आम्ही रेडी झालो. संगीतचा पूर्ण एक मोठा व्लॉग आहे तो. असा हा तुम्ही बघू शकता, मरून कलरचा आउटफिट मी घातलेला आहे, कारण की या प्रोग्रामसाठी एक तर तुम्ही वन पीस घाला किंवा लाचा वगैरे असं होतं, त्याच्यामुळे मी वन पीस घातला नाही, लाचा प्रेफर केला. वन पीससुद्धा आणायला होता, पण नंतर ते मला रिग्रेट झालं की मी 2 ट्राय करू शकले असते. आणि अशा पद्धतीने मी थोडंसं फोटो सेशन केलं आणि संगीतचा जो मोठा असा व्लॉग आहे तो आता तुम्हाला डेफिनेटली बघायला मिळणार आहे. आणि अगदी अप्रतिम असा मस्त छान संगीतचा प्रोग्राम झाला, जो की आता पुढच्या व्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा. आणि हे व्हिडिओज कसे वाटले हे तुम्ही नक्की सांगा. चॅनल बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. इथं लहान पोळ्यांचं थोडंसं मनोरंजनासाठी काही खेळणी सुद्धा होती आणि घसरगुंडी सीसॉ टाईप होतं, त्यामुळे मुलं खूप आनंदी होते. आणि इथं काही अरेंजमेंट काही अजूनही चालू होत्या. सो इथं नवरीची सुद्धा एंट्री होते, नवरी आणि नवरदेव यांची एंट्री तुम्ही आता बघू शकता. तर आमची निकिता आणि अनिकेत भाऊजी यांची एंट्री आता सुरू झालेली आहे संगीत प्रोग्रामसाठी. तर ही छानशी एंट्री आता सुरू आहे. सो काय म्हणतात त्याला, एकदम सुंदर असा संगीतचा व्लॉग पुढचा येणार आहे, त्याला नक्की बघा, भरपूर सारं प्रेम द्या. आणि आमच्या निकिताचं संगीत कसं झालं ते डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि खूप छान एन्जॉय केला हा संगीत प्रोग्राम आणि खूप भारी होतं. सो नक्कीच त्याचा पुढचा व्हिडिओ बघा. आणि हे सगळं लोकेशन आहे जिथं मी माझं फोटोशूट केलं. कसं वाटतं आहे सांगा, कारण की फोटो सेशन मला भयंकर आवडतं, त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांकडून जेवढं थोडेफार त्यांनी फोटोज क्लिक केले त्याच्यामध्ये मी रील्स फोटोज हे काढून घेतले. चॅनल आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रेंड्स.